विषय मराठी, कविता क्रमांक 12. कवितेचं नाव आहे गोधडी. गोधडी म्हणजे काय तर गोधडी म्हणजे वाकळ, चिंध्या चिंध्यांनी शिवलेलं असतं. या कवितेचे कवी डॉक्टर कैलास दौंड आहेत. या अगोदर आपण पाठ क्रमांक 11 हा पाहिला, याचा अभ्यास केला. स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा. आता आपल्याला पुढच्या कवितेला सुरुवात करायची आहे. तर गोधडी म्हणजे काय तर अनेक कापडाच्या, जसं लुगडा असेल, धोतराचं कापड असेल, एखादा फाटलेला सदरा असेल किंवा इतर कोणती कापडं असतील, त्याच्या अशा चिंध्या चिंध्या काढायच्या आणि ते एकावर एक ठेवून शिवायच्या. त्याला काय म्हटलेलं आहे? गोधडी, वाकळ म्हटलेलं आहे. आता ते वाकळ किंवा गोधडी म्हणजे काय, तर हे कुठं असायचं किंवा कुठं होतं किंवा असतं, तर गरीब लोकांना हे पांघरण्याचं साधन आहे. पण कवीनं याच्या पलीकडे याला एक वेगळा व्यापक अर्थ दिलेला आहे. कवितेचे कवी डॉक्टर कैलास दौंड, जन्म 1973. मराठी ग्रामीण कादंबरीकार, ग्रामजीवनातील वास्तवाचे चित्रण करणारे लेखक, कवी म्हणून प्रसिद्ध. त्यांच्या पानधुई, कापूसकाळ या कादंबऱ्या, उसाच्या कविता, वसान, भोग सरू उन्हाचा, अंधाराचा गाव माझा ही कविता संग्रह, एका सुगीची अखेर हा कथासंग्रह, तरोळीचं पाणी हा ललित लेख संग्रह इत्यादी लेखन त्यांचं प्रसिद्ध आहे. लेखनासाठी 25हून अधिक साहित्य पुरस्कारांनी सन्मानित केलेला आहे. आता हा झाला कवीचा परिचय. आता या कवितेविषयी पाहू आपण काय आहे. तर या कवितेविषयी पाहताना आपल्याला, जसं आपण सांगितलं की गोधडी, तर गोधडी म्हणजे काय तर एक दारिद्र्याचं प्रतीक मानलेलं आहे, गरिबीचं प्रतीक मानलेलं आहे. एवढं न ठेवता कवीने विस्तृत अर्थ घेतलेला आहे. गोधडी हे केवळ पांघरून नव्हे. गोधडी गोधडी कशासाठी? पांघरण्यासाठी, थंडीपासून संरक्षण करण्यासाठी. तर गोधडी हे केवळ पांघरून नव्हे, तर दारिद्र्याने पोळलेल्या जीवनावर फुंकर घालणाऱ्या प्रेमाचा, मायेचा स्पर्श होय. त्याचबरोबर गोधडी हे आईवडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे. आईवडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे. गोधडीच्या रूपाने कौटुंबिक नात्यामधील आठवणींचा गोफ विणला आहे. याविषयीचे भावस्पर्शी चित्रण प्रस्तुत कवितेतून कवीने केले आहे. प्रस्तुत कविता उसाच्या कविता या काव्यसंग्रहातून घेतली आहे. आता या अगोदरही सांगितलं की गोधडी म्हणजे फक्त पांघरून, पण कवीनं गोधडी म्हणजे फक्त पांघरून नव्हे, तर जी दरिद्री अवस्था आहे किंवा गरिबी आहे, यानं जे जीवन पळून निघालेलं असतं, याचे चटके बसलेले असतात, यावर मायेनं, प्रेमानं पांघरून घालण्याचा किंवा त्याचा स्पर्श जाणवण्याचा एक प्रयत्न आहे. त्याचबरोबर गोधडी ही आईवडिलांच्या कष्टमय जीवनाचं प्रतीक आहे. त्याचबरोबर त्या गोधडीमध्ये जसं आईचं लुगडं असेल, त्याचं कापड, वडिलाचं धोतर असेल किंवा वडिलाचं शर्ट असेल, सदरा असेल, त्याचं कापड, घरात एखादा कुटुंबातला मुलगा असेल, त्या मुलाला त्याच्या मामाने घेतलेलं शर्ट असेल, सदरा असेल, त्याचं कापड सर्व एका ठिकाणी लावलं जातं. आणि ते लावत असताना आई काय करते? आठवणीने लावते. ते कापड शिवत असताना ती आठवण काढते की हे कापड कुठलं आहे, कोणी घेतलं होतं, कशासाठी घेतलं होतं, म्हणजे कोणत्या निमित्ताने घेतलं होतं, या सगळ्या गोष्टी. म्हणून त्या ठिकाणी कवी म्हणतो आठवणींचा गोफ तिथं विणलेला आहे. तर याचं चित्रण कवीने या कवितेच्या माध्यमातून केलेलं आहे. आता आपण कविता वाचून घेऊ किंवा कविता म्हणायचा प्रयत्न करू. जशा पद्धतीने आपल्याला म्हणता येईल किंवा वाचता येईल तशा पद्धतीने आपण
गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका. गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका. गोधडी म्हणजेच गोधडी असते मायेलाही मिळणारी ऊब असते. गोधडी म्हणजेच गोधडी असते मायेलाही मिळणारी ऊब असते. गोधडीला असते अस्तर. गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोतराचे. गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोतराचे किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे. गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोतराचे किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे. आत गोधडीत. आत गोधडीत अनेक चिंध्या असतात. आत गोधडीत अनेक चिंध्या असतात. बसवलेल्या दाटीवाटीनं आईनं दटावून गोधडीत अनेक चिंध्या असतात. बसवलेल्या दाटीवाटीनं. बसवलेल्या दाटीवाटीनं आईनं दटावून बसवलेल्या. आईने दटावून बसवलेल्या. तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात. तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात. त्यात असतो मामाने घेतलेला भाच्याचा जीर्ण कुर्ता. त्यात असतो मामाने घेतलेला भाच्याचा जीर्ण कुर्ता. माहेरातून आलेलं आईच्या लुगड्याचं पटकूर. त्यात असतो मामानं घेतलेला भाच्याचा जीर्ण कुर्ता. माहेरातून आलेलं आईच्या लुगड्याचं पटकूर. आणि पहिल्या संक्रांतीला बाणं घेतलेलं. आणि पहिल्या संक्रांतीला बाणं घेतलेलं आईनं असंख्य ठिगळं लावलेलं तिचं लाडकं लुगडं. आणि पहिल्या संक्रांतीला बाणं घेतलेलं आईनं असंख्य ठिगळं लावलेलं तिचं लाडकं लुगडं. आणि बाच्या कोपरीच्या बाह्या. आणि बाच्या कोपरीच्या बाह्या. आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं. आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असतं त्यात. शिवलेलं असतं त्यात. म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका. म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका. ऊब असते ऊब. म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका. ऊब असते ऊब. अशा पद्धतीनं कवीने भावस्पर्शी चित्रण या शब्दांच्या माध्यमातून, या कवितेच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवलेले आहेत. आता विद्यार्थ्यांना म्हणजे तुम्हालासुद्धा काय करायचे, ही कविता आता ज्या पद्धतीनं आपण वाचलेली आहे त्या पद्धतीनं वाचायची. किंवा याच्यापेक्षा आणखीन चांगलं येत असेल, किंवा एखाद्याला ताला सुरात म्हणता येत असेल, किंवा एखादी चाल जर तुम्ही लावली असेल त्याला, तर तुम्ही त्या चालीवर, त्या तालावर सुद्धा तुम्ही गाऊ शकता. आता या कवितेचा अर्थ आपल्याला पुढील तासिकेमध्ये म्हणजे पुढील व्हिडिओमध्ये पाहायचा आहे. तोपर्यंत कविता एक दोनदा वाचा, चालीवर गायन करा, त्याचबरोबर कवितेचं लेखनही करा.